त्यांना सुद्धा चुकीची माहिती दिल्या गेली असेल. नाही, माझं म्हणणं काय आहे, अहवाल वाचून घ्यावा असं माझं म्हणणं. अहवाल आधी तुम्हाला जर आम्हाला पुरवता आली तर बघा, कशाच्या आलं तर आम्ही पाठवत नाही. माझं म्हणणं एवढं आहे की त्यांनी सुद्धा तो चौकशी अहवाल वाचून घ्यावा, विस्तृत माहिती घ्यावी. चुकीची माहिती पुरवली कोण हा विषय नाही. त्या चौकशी अहवालामध्ये भ्रष्टाचार कुठेही नमूद नसताना मला असं वाटते माझ्याप्रमाणे, आता मला सांगा, माझं म्हणणं आहे चुकीचं दाखवलंच ना तुम्ही. अनियमितता कुठे दाखवली? कुठे दाखवली? ते अनियमितता इंटरनलिंग बाबतीत दाखवली त्यांनी, परंतु ते वेगवेगळे सगळे हे होते. आम्ही कोटेशन वेगवेगळे बोलवून ते काम केले आणि स्पर्धा तयार केली. त्याच्यामध्ये सुद्धा बाजार समितीचा त्याच्यामध्ये फायदाच झालेला आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करू शकत नाही की बाजार समितीची बदनामी तुम्ही करत आहात. आता आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे की भ्रष्टाचाराची बातमी प्रसिद्ध झाली म्हणून आम्ही खरं सांगण्यासाठी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. केलेली आहे. हा सगळ्यात मोठा या बाजार समितीचा सगळ्यात मोठा विषय असा झाला आहे की जवळपास 7 कोटी रुपये म्हणजे बाजार समितीचं मुदती ठेव वाढवली आहे आपण. म्हणजे 7 कोटी रुपये गुंतवले आहेत 2 वर्षात. एकूण जवळपास 60 कोटीच्या आसपास आपल्या ठेवी आहे. 60 म्हणजे आम्ही पहिले होत्या आधी पहिले 53 होत्या, 7 तुमची वाढली अंदाजे पकडा. सरतेशेवटी एवढंच सांगू इच्छितो की अमरावती बाजार समिती शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या करिता पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास व या शेतकऱ्यांच्या संस्थेची प्रगती करण्याचे कार्य करीत आहे. परंतु केवळ तांत्रिक कारणामुळे जी बदनामी व खोट्या माहितीवर आधारित बातम्या प्रसिद्ध होत आहे त्या कृपया आपण वस्तुस्थिती पाहून प्रसारित कराव्या एवढीच एका शेतकरी पुत्राची विनंती आहे. धन्यवाद.